नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमातल्या आपण आता सेशन 21 म्हणजे सत्र 21व्या मध्ये आहोत. कृती विरुद्ध निष्क्रियता हे या सत्राचं नाव आहे. नमस्कार परागजी. थँक्यू. तुमची ऑलरेडी ओळख झालेली आहे. श्री पराग तांदळे या सत्रामध्ये असणार आहेत बरोबर. आणि जे काही छोट्याशा कृती असतील किंवा जे काही चर्चा करणार आहेत त्यामध्ये ते सहभागी होणार आहेत. धन्यवाद. सो मित्रमैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. हा एक वेगळा अभ्यासक्रम आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच आहे. आता आपण 8व्या धड्यामध्ये आहोत. म्हणजेच तुमच्या नैतिक सक्षमता या पुस्तकातील 8व्या धड्यात तुमचं स्वागत आहे. या धड्याचा जो विषय आहे तो म्हणजे शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेणे. पण पुढे जाण्याआधी मागील काही सत्रांमध्ये आपण काय केलं ह्याचा छोटासा एक आढावा घेऊया. तुम्हाला आठवत असेल की या आधीचे सत्र कृतीच्या एकतेबद्दल होतं, राईट. आपण चर्चा केली की जेव्हा आपण एकत्र येतो आणि नुसतेच एकत्र आलेलो असतो, एकत्र बसतो, ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण काही कृती करणार आहोत, काही प्रकल्पात गुंतणार आहोत. कारण काय होतं, निष्क्रियतेत अशा एकजुटीचा काहीच फायदा नसतो, राईट. त्यामुळे कृती गरजेची असते. मग आपण युनिटी बिल्डर म्हणजेच एकतेचा पाईक होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणधर्मांबद्दल चर्चा केली. जेव्हा आपल्याला एकता निर्माण करायची असते तेव्हा आपल्यासमोर 2 सापळे असतात. आठवतंय तुम्हाला? यावरतीही आपण चर्चा केली. खरं तर जेव्हा आपण कोणत्याही चांगल्या कृतीत व्यस्त असतो, काम करत असतो, तेव्हा हे 2 सापळे सतत आपल्यासमोर येत राहतात. आपण जेव्हा सदाचरणाबद्दल चर्चा केली होती तेव्हा देखील आपल्याला हेच 2 सापळे दिसलेले होते. मग हे कोणते आहेत 2 सापळे? एक म्हणजे उद्धटपणा आणि दुसरा म्हणजे मी म्हणतो तेच खरं, राईट. हे दोन्ही व्यक्तीच्या अहंकाराचे प्रकटीकरण आहेत, इगो दाखवतात. पण याला एक तिसरं स्वरूप सुद्धा आहे आणि ते म्हणजे जेव्हा इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी बळाचा वापर करणं फार चांगलं नसतं, असभ्य दिसतं, तेव्हा एखाद्याचा अहंकार त्याला अशा प्रकारे चालाखीने परिस्थिती हाताळण्यास प्रवृत्त करतो, जेणेकरून कसंही करून चालाखीने तो त्याचा हेतू पूर्ण करून घेतो. ओके. याचा अर्थ तो बळाचा वापर करत नाही, पण त्याचं जे काही मत आहे, कल्पना आहे, तो इतरांवरती हेराफेरी करून, चालाखी करून तो ढकलून देतो आणि आपल्याला हवे तसेच करून घेतो. हे आपल्या अहंकाराचे आणखी एक स्वरूप आहे. त्यानंतर आपण चर्चा केली की सामुदायिक प्रकल्पात एकता निर्माण करणारे म्हणून आपल्याला कृती आणि चिंतनात गुंतलं पाहिजे. ॲक्शन अँड रिफ्लेक्शन. त्यामधून काय होतं, त्यामधून आपण शिकू शकतो, आपण आपली सक्षमता विकसित करू शकतो आणि आपण आपली कृती देखील सुधारू शकतो. मग आपण काही परिस्थितींवरती चर्चा केली ज्यामध्ये आपल्याला सावध राहावं लागेल. तणावयुक्त परिस्थितीचे कोणतेही चिन्ह किंवा मतभेद जाणवला किंवा आपल्याला गटसदस्य त्यांच्या हेतूची एकता किंवा दूरदृष्टीची एकता किंवा विचारांची एकता गमावत आहेत अशी जाणीव होताच आपल्याला काय करावं लागेल, ताबडतोब कृती करावी लागेल आणि त्या परिस्थितीवरती उपाय शोधावे लागतील. त्यामुळे काय होईल, त्या गटामधील एकता कायम राहील आणि कृतीची एकता करता येईल. आता धडा 7च्या शेवटी आपण एक अतिशय मनोरंजक सहकारी खेळ खेळलो आणि मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा हा खेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह किंवा तुमच्या जे कोणी सहाध्यायी आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी तुम्ही हा गेम खेळलेला आहात आणि आमच्यासारखाच तुम्ही त्या खेळाचा आनंद घेतला असेल. आता या सत्रात आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेण्याबद्दल आपण शिकणार आहोत. येस. आता हे लक्षात घेणं खूप इंटरेस्टिंग आहे की पुढाकार म्हणजे स्वतःहून काहीतरी करणं, बरोबर. आणि त्यासाठी उठून उभं राहणं. अर्थातच त्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला सतत खाली खेचत असतात ना, त्याच्या विरुद्ध आपल्याला जावं लागेल. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला आणखी थोडे प्रयत्न करावे लागतील. जे काही आपण करतोय त्याच्यापेक्षा थोडे जास्त प्रयत्न, जेणेकरून आपण स्वतः उठून उभे राहू शकू.
काहीतरी सुरुवात करू शकू आणि त्या शक्तींच्या विरोधात जाऊ शकू ज्या आपल्याला नेहमी आपली जी काही संभाव्य ऊर्जा आहे ती शून्य पातळीपर्यंत आपल्याला खेचत असतात, त्या ऊर्जेचा वापर करून आपण पुढे जाऊ शकू. मग आपण सर्जनशीलता आणि शिस्त या दोन्हींबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. आता बरेचदा जेव्हा आपण सर्जनशीलतेबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला चौकटीच्या बाहेर विचार करावा लागेल. म्हणजे व्हेन वी टॉक अबाउट क्रिएटिव्हिटी दे से थिंक आउट ऑफ द बॉक्स. जर तुम्हाला आवडत असेल तर अगदी हा वेगळा विचार आहे, कधीच तुम्ही केला नसेल असा विचार करा. पण मग जेव्हा आपण शिस्त म्हणतो ओके देन वी स्टार्ट टॉकिंग अबाउट डिसिप्लिन, तेव्हा आपल्याला नियमात काम करून ती गोष्ट साध्य करायची असते. मग आपल्याला हे कसं जमणार? आउट ऑफ बॉक्स आणि नियमात राहून. म्हणजे आपण खरोखर सर्जनशील आणि शिस्तबद्ध कसे असू शकतो? मग आता हाच आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे. मग पुढे आपण असाही विचार केला पाहिजे की आपलं यश आपल्या हेतूंवरती, आपल्या आयुष्यामध्ये जे काही हेतू आपण ठरवतो त्याच्यावर अवलंबून आहे का? आणि आपण अधिक सर्जनशील कसे होऊ शकतो? मानवतेची सेवा जी आता आपल्या सर्वांची तीव्र इच्छा आहे, आपण निष्क्रिय राहून उदासीनता दाखवून आणि निष्क्रियतेने मानवतेची सेवा करू शकतो का? ही कल्पना आपण ॲक्च्युली खरोखर अशक्य वाटते, पण त्याच्यावरतीही विचार करतात. तुम्हाला काय वाटतंय? तर नक्कीच नाही, निष्क्रिय नाहीच, आपल्याला सक्रिय राहूनच करावी लागेल. सो वैयक्तिक पुढे जाण्याची इच्छा आणि वैयक्तिक पुढाकार हे खरोखरच गुणधर्म आहेत आणि ज्या व्यक्तींनी जीवनात काही गोष्टी साध्य केल्या आहेत ना त्या सर्वांमध्ये आपल्याला हे गुणधर्म दिसतात. हे अगदी उघड आहे, आपल्या सर्वांना ते मान्य आहे. पण स्वतः घेतलेला पुढाकार नेहमीच चांगला असतो असं नाहीये. म्हणजे आपल्या इतिहासात मोठी मोठी युद्ध झालेली आहेत, अन्याय, क्रूरता, रक्तपात घडलेला आहे जो काही लोकांच्या आय वुड से पुढाकारामुळे इनिशिएटिव्हमुळे झालेला आहे. त्यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागलाय. मग या सत्रात आपण ते गुण, त्या अभिवृत्ती, ते कौशल्य आणि क्षमतांचा शोध घेणार आहोत ज्या आपल्या उपक्रमाला, जे काही आपण प्रकल्प ठरवणार आहोत त्याला शिस्त लावायला मदत करू शकतात. त्यामुळे आपला पुढाकार चुकीच्या गोष्टींना कारणीभूत ठरत नाही, लोकांच्या दुःखाला कारणीभूत ठरत नाही. आपण आपल्या पुढाकाराला शिस्त कशी लावू शकतो जेणेकरून आपण चांगलं काहीतरी निर्माण करतो, एक चांगलं निर्माण करणारी शक्ती कशी तयार करू शकतो यावर आपल्याला विचार करायचा आहे, जी आपल्यासाठी आणि इतरांसाठी उपयुक्त असेल. तर शिस्तीचे काही घटक आहेत ज्यांची सुद्धा आपण वेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. त्यामुळे या धड्यामध्ये, या युनिटमध्ये आपण एका सक्षमतेबद्दल चर्चा करणार आहोत ज्याला आपण शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेण्याची सक्षमता असे म्हणतो. तर ही एक सुंदर नवीन वेगळी सक्षमता आहे. आपण पहिल्या धड्यामध्ये आधी चर्चा केली आहे की जेव्हा आपण सक्षमतेबद्दल बोलतो म्हणजे सक्षमता याचा अर्थ काय हे जेव्हा आपण समजून घेत होतो तेव्हा त्याचा अर्थ त्यात काही कौशल्य समाविष्ट असतात, त्यामध्ये काही संकल्पना समाविष्ट असतात, स्पष्ट केल्या जातात, काही आध्यात्मिक गुण असतात, काही अभिवृत्ती असतात आणि मग माहिती सुद्धा समाविष्ट असते. त्यानुसारच आपण या युनिटमध्ये सुद्धा एकत्र चर्चा करणार आहोत. आता पुढे विचार करूया. आपण ज्या समाजात राहतो तेथील दुःखाचा विचार करा. तुम्ही डोळे मिटून तुमच्या आजूबाजूच्या समाजाकडे बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की तिथे काय आहे, तिथे अपार दुःख आहे. जे लोक समाजावर शासन करतात आणि ज्यांचा समाजावर अधिकार आहे, ज्यांच्याकडे संसाधनं मुबलक प्रमाणात आहेत, ते नेहमीच नवीन प्रकल्प सुरू करत असतात. ऑलराईट, त्यांच्यामध्ये लोकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक किंवा एखादी समस्या असेल ती सोडवण्यासाठी ते हे प्रकल्प सुरू करतात. त्यांनी प्रकल्प सुरू करण्याचा उद्देश हा असतो. पण त्यातील बहुसंख्य प्रकल्प दुर्दैवाने त्यांनी सुरुवातीला ठरवलेले जे परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरतात. मग असं दिसून येतं की सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं विघटन सुरूच आहे आणि त्याला गती यायला सुरुवात झालेली आहे, अधिक विघटन होत आहे. मग अशा परिस्थितीत मानव जातीच्या नेत्यांकडे पुढाकार नाही
असा दावा करणं कठीण आहे की इनिशिएटिव्ह घेतले जातात, मग त्यांच्या प्रयत्नांना फळ येण्यापासून असं काय आहे जे रोखतंय? हा खरोखरच स्वतःला विचार करण्याचा एक प्रश्न आहे. सामाजिक घडामोडींसाठी आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी अनेक प्रकल्प सुरू असतात, अनेक प्रकल्प आहेत. त्यापैकी अनेक अयशस्वी का होतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जेव्हा आपण या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अर्थातच अत्यंत दुखी मनाने मान्य आपल्याला करायला पाहिजे की या सर्व प्रकल्पांमागील हेतू जे असतात ना ते नेहमीच शुद्ध असतात असं नाही. भ्रष्टाचार समाजात पसरलेला आहे. मानवतेच्या नावाखाली जे काही केले जाते ते प्रत्यक्षात या प्रकल्पांचे जे लाभार्थी असलेल्या काही लोकांनाच त्याचा लाभ मिळतो. ऑलराईट, त्याच्यासाठीच ते तयार केले जातात. माझे सहकारी इथे आहेत श्री पराग तांदडेजी, त्यांना मी विचारू इच्छिते की तुमच्या अनुभवावरून भ्रष्टाचाराच्या ह्या घटकामुळे खरोखरच अपयशी ठरलेल्या कोणत्याही एखाद्या प्रकल्पाचं तुम्ही उदाहरण देऊ शकाल का? होय, नक्कीच मॅडम. मला आठवते आम्ही एकदा एका गावात तरुणांच्या गटासह गेलेलो होतो. आमचा तरुणांचा संघ होता आणि त्या तरुणांनी गावाच्या सेवेसाठी काही दिवस तिथे राहण्याचे ठरवलेले होते. ऑलराईट. जेव्हा आम्ही गावामध्ये फिरत होतो तेव्हा आम्ही गावाच्या सौंदर्याने, जे नैसर्गिक सौंदर्य होतं, गावामध्ये जी समृद्धी होती, त्यामुळे खरोखरच खूप प्रभावित झालो. आणि भरपूर कृषी उत्पादकताचा त्याचा परिणाम होता. तर धरणाच्या जवळ असलेल्या गावात मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे गावाचा प्रत्येक इंच आणि इंच सिंचन करून शेती करणे शक्य झालेले होते. अत्यंत असं समृद्ध असं गाव. या उच्च पातळीच्या लागवडीमुळे खूप सारी अशी समृद्धी आलेली होती. तुम्हाला गावात सुंदर घरे दिसत होती. म्हणजे आमचे सर्व जो ग्रुप होता त्यांना प्रत्येक घरात एक सुंदर कार अशी दिसत होती. घरामध्ये सुंदर असे फर्निचर, त्यानंतर टेलिव्हिजन, दूरदर्शनचा संच. त्यामुळे या गावाला एक प्रकारची सुबत्ता आलेली होती. पण एका गोष्टीने आमचे लक्ष जे वेधून घेतले ते म्हणजे गावातील अनेक ठिकाणी सांडपाणी हे जे साचलेले होते आणि प्रत्येक घराच्या मागे थोडंसं दुर्गंधी येण्याचे जे पाणी होते ते दुर्गंधी पाण्याचा जो तलाव होता. त्यामुळे डास आणि इतर कीटकांची खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कीटके तिथे होती. आणि हे अगदी स्पष्ट होते की गावकऱ्यांना असलेल्या आरोग्यांच्या ज्या समस्या होत्या त्यापैकी बहुतेक त्या समस्या या सर्वत्र जे पसरलेल्या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या. आणि अशा अत्यंत दयनीय परिस्थितीचे परिणाम काय असू शकतात हे शोधण्यासाठी हे जे तरुणांचा जो संघ होता तो यामागे साहजिकच त्यांना उत्सुकता निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी गावातील लोकांना, कुटुंबांना भेट देण्याचे आणि ग्रामपंचायत, गाव प्रमुखांशी चर्चा करण्याचे, बोलण्याचे त्यांनी डिसाईड केले. आणि गाव प्रमुखांशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस तो संवाद होता तो अत्यंत डोळे उघडणारा होता. सुमारे 7 ते 8 वर्षापूर्वी असे बोधण्यात आलेले होते की इथे अतिशय सुबक अशी ड्रेनेज सिस्टम गावाला भेट म्हणून देण्यात आलेली होती. आणि या ड्रेनेज सिस्टमने सांडपाणी किंवा पुराचे नाले सर्व काही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याची विल्हेवाट लावली जाईल याची खात्री करून घेतली असती. परंतु दुर्दैवाने गावाला ही अतिशय सुबक अशी रचना केलेली ड्रेनेज सिस्टम मिळाली असती तरी उद्घाटन झाल्यापासून नाल्यांची साफसफाई मात्र झालेली नव्हती. सुरुवातीपासून आणि ते साफ न केल्यामुळे सिस्टम मध्ये निर्माण झालेल्या जे ब्लॉक्स किंवा जे अडथळे पाण्याचे साचलेले होते. मग हे असे का घडले याची चौकशी केली असता गावातल्या काही सदस्यांनी सांगितले की गावाच्या देखभालीसाठी मंजूर झालेला जो निधी होता तो गावाला कधीच मिळाला नाही. आणि ड्रेनेज सिस्टमची जी देखभाल, जो मेंटेनन्स आहे तो कधीच झाला नाही. त्यामुळे नियमित अंतराने मिळणारा जो निधी आहे तो काही प्रमाणात भ्रष्टाचारामुळे तो निघूनच गेला, वाया गेला होता. आणि अगदी स्पष्टपणे दिसत होते ही एक प्रत्यक्ष उदाहरण आहे की भ्रष्टाचाराचा जो परिणाम आहे त्यामुळे अत्यंत व्यावहारिक प्रॅक्टिकल जो प्रोजेक्ट होता तो पूर्णपणे अपयशी ठरलेला होता. आणि तो निधी ज्यांना ऍक्च्युअली अलॉट केला होता त्यांना न मिळता बाकीच्यांकडेच गेला. खूपच दुःखद गोष्ट आहे ही ऍक्च्युअली. आणि तुम्ही म्हणताय खरी गोष्ट आहे. खरोखरच या प्रकारचा भ्रष्टाचार आपण आरोग्य, स्वच्छता, रस्ते बांधणी प्रकल्प, कधी कधी शैक्षणिक प्रकल्प, शाळा इमारत तिचं बांधकाम असे अशा प्रकारच्या विविध प्रकल्पांमध्ये सुद्धा बघू शकतो.
त्यामुळे ह्या भ्रष्टाचाराच्या उच्च पातळीमुळे यातील अनेक प्रकल्प खरोखरच अयशस्वी झालेले आहेत आणि ही अत्यंत दुःखद घटना आहे. कारण सर्वच प्रकल्प भ्रष्ट आहेत असंही नाहीये, पण असंही म्हणणं योग्य ठरणार नाहीये. कारण जे प्रकल्पात सामील आहेत ते सर्व भ्रष्ट आहेत असं नसतं. जगात मैत्री, आदर्शवाद आणि असे असंख्य लोक आहेत ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपली शक्ती, आपलं जीवन, आय वुड से जीवन, स्वतःची संसाधने समर्पित केलेली आहेत. अर्थातच आपण सर्व मान्य करतो, आपण सर्व त्यालाही सहमती देतो. पण आता अशा अनेक चांगल्या हेतूने केलेल्या सामाजिक प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार नसताना आपल्याला जे आढळते ते म्हणजे काय होतं की एकीकडे क्रिएटिव्हिटी नसते, सर्जनशीलता नसते, त्याचा अभाव असतो, तर दुसरीकडे शिस्तीचा अभाव असतो. आणि ही प्रकल्पांच्या अपयशाची कारण आहेत. कारण ते कुठेतरी येऊन थांबले तर ते सर्जनशीलपणे विचार करू शकत नाही. बरोबर. आता सर्जनशीलता आणि शिस्त या संकल्पनांची आपण ज्या पद्धतीने वापर करत आहोत त्याबद्दल संपूर्ण चर्चा करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या कमी वेळात हे ॲक्च्युली करणं सोपं नाही आहे, परंतु आपण ह्या विषयावर फक्त काही प्रारंभिक जे मुद्दे आहेत, काही गोष्टी आहेत ते आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑलराईट. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आता श्री परागजी यांना विनंती करते की कृपया या आपल्या अप्रतिम युनिटमधील 2 परिच्छेद आहेत जे तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 56 वरती हे परिच्छेद देण्यात आलेले आहेत, तर ते कृपया तुम्ही वाचून दाखवणार का आम्हाला? नक्की. तर पान क्रमांक 56 वर परिच्छेद सांगितल्याप्रमाणे असे मांडलेले आहे की इतर अनेक लोकांप्रमाणे तुम्हीही शांतपणे तुमचे जीवन गाढ झोपलेल्या अवस्थेत अगदी शांतपणे तुमचे जीवन तुम्ही जगत आहात. ओके. तुमच्या सर्व कृती आणि त्या वेळी तुमच्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींवर लक्ष तुमचं केंद्रित झालेलं असतं. ओके. मग ही गोष्ट जसे की दूरदर्शनवरील तुमचा एखादा आवडता कार्यक्रम असू शकेल, राईट, तुमच्या आवडत्या हिरो विषयी किंवा मित्रांबरोबरच्या तुमच्या कदाचित एक सवंगड्यासोबतच्या गप्पा असू शकतील, आवडीचे पदार्थही कदाचित असू शकतील, आज आम्ही जे खाल्लेले आहेत असे काहीतरी असू शकते. बरोबर. कदाचित संगीतातील एखादी नवीन लाट आलेली असेल, फुटबॉलची एक सुंदर अशी छान अशी मॅच असेल, त्यानंतर नावलौकिक मिळालेलं आणि न मिळालेले यांनी काय केले, काय सांगितले आणि अप्रत्यक्षपणे काय सुचवले याबद्दलही कदाचित ती चर्चा असू शकेल. खरं म्हणजे तुम्ही जे वर्णन करताय अगदी प्रचलित आहे, आजूबाजूला हे घडत आहे की प्रत्येक जण फक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, वैयक्तिक आवडीनिवडींवर, वैयक्तिक नापसंतीवरती किंवा स्वतःचं जे काही मनोरंजन आहे त्यावरती लक्ष केंद्रित करतो. तर खरंच आहे सगळे त्यातच व्यस्त आहेत, नाहीतर मग ते एक तर काम करण्यात व्यस्त आहेत किंवा जीवनाच्या या पैलूंमध्ये जे तुम्ही अगदी छान सांगितलेले आहे त्या सगळ्यांमध्ये आपण व्यस्त असल्याचं आपल्याला दिसून येतो. अगदी बरोबर. तर मग परिच्छेदात असेही पुढे जाऊन असेही म्हटलेलं आहे की आपण आपल्या भविष्याबद्दल निष्काळजी आहात असे नाही. याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या फ्युचरचा विचार करत नाही. तर तुम्ही अभ्यास करता, तुम्ही स्वतःला तयार करतात, तुमची जी स्वप्ने आहेत, तुमचे जे आकांक्षा आहेत, ध्येय आहेत, त्यासाठी तुम्ही काम करणारा आणि त्याग करण्यासाठी देखील तुम्ही तयार आहेत. बरोबर. आणि हे खरे देखील आहे. राईट. तसेच तुम्ही जगण्याच्या समस्यांबद्दल पूर्णपणे कदाचित असंवेदनशीलही नाहीत. बरोबर. तुमची इच्छा आहे की युद्ध थांबतील, गरिबीचं नायनाट होईल किंवा गरिबी नाहीशी होईल आणि शांतता आणि एकता वेगाने प्रस्थापित होईल. ओके, वंडरफुल. खरंच हे कोणाला आवडणार नाही आहे, आय एम शुअर आपल्या सगळ्यांना आवडणार. इतकं सुंदर या परिच्छेदामध्ये लिहिलेलं आहे. साहजिकच आपण सगळे एकत्र बसलो आहोत, आपण आपल्या स्वतःच्या जीवनात व्यग्र असलो तरी सुद्धा आपण शांततेची चर्चा करतो. हे सर्व त्यासाठीच आहे. त्यामुळे अत्यंत छान या परिच्छेदात लिहिलेलं आहे. आणखी काही म्हटलेलं आहे का? येस. आणि अर्थातच तुमचे स्वतःचे जीवन हे देखील अडचणींपासून कदाचित मुक्त नाही. तुम्ही नेहमी आनंदी नसतात आणि अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्या तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याची तुमची इच्छा असते किंवा तुम्हाला ते परिस्थिती सुधारण्याची तुमची इच्छा असते. तरीही
तुम्ही मुळात निद्रावस्थेमध्ये आहात. ओके. तर संपूर्ण जग हे एका गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये सापडलेले आहे व त्याबाबत तुम्ही अंशतः जागरूक आहात असे म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला याची कदाचित अर्धवट अशी जाणीव आहे. तर अगदी समर्पकपणे या परिच्छेदाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय घडत आहे याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तर येथे 2 मुद्दे आहेत. मुळात आपण आपल्या स्वतःच्या गोष्टी, आपले स्वतःचे छंद, आपले लक्ष वेधून घेणाऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये आपण व्यस्त असतो. बरोबर. परंतु त्याच वेळी आपण दररोज वर्तमानपत्र देखील वाचत असतो कदाचित आणि आपल्याला जगामध्ये काय चाललेले आहे हे देखील आपण जाणून घ्यायचं कुठे ना कुठे हा प्रयत्न करत असतो. लोक कोणत्या जे अडचणीतून जात आहे याची आपल्याला अर्धवट जाणीव असते, पूर्ण नसते, अर्धवट असते. पण सध्या हेच तर घडत आहे असे या परिच्छेदातून नमूद केलेले आहे. ग्रेट, वंडरफुल. म्हणून आपल्याला इतरांच्या दुःखाची जाणीव असली तरी आपण फक्त स्वतःमध्ये व्यस्त असतो, आपल्याच जीवनामध्ये आपण मग्न असतो, असं काहीतरी इथे सांगितलं आहे. बरोबर? अगदी बरोबर. तर समांतरपणे या गोष्टी घडत आहेत. तर हा परिच्छेद जो इथे दिलेला आहे तो इथे संपलेला आहे, पहिला परिच्छेद. ओके, थँक्यू सो मच. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा तो परिच्छेद तुम्ही तुमच्या नैतिक सक्षमता या पुस्तकामध्ये वाचणार आहात आणि तो परिच्छेद अधिक समजून घ्या. आणि आता ह्याच्यावरची जी पुढची चर्चा आहे ती आपण भाग 2 मध्ये कंटिन्यू करूया. ऑलराईट, सो लगेचच भेटूया आपण भाग 2 मध्ये. धन्यवाद.